नमस्कार. मी वैशाली. जेवणामध्ये साधं सोपं असं काय बनवलेलं आहे ते आज सांगायचा प्रयत्न करते. फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी इथे फ्लॉवरच्या मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि शक्यतो या फोडी एकाच आकारात असतील असं बघायचं आहे. आणि बटाट्याची सालं काढून मध्यम आकाराचा एक बटाटा इथे बारीक करून घेतलेला आहे. फ्लॉवरमध्ये खाली जे असे फ्लॉवरच्या तुऱ्याच्या खाली जे दांडे असतात ते दांडे पण मी काढून असे बारीक चिरून घेतलेले आहेत. नंतर पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चिरून घेतलेले बटाटे आणि फ्लॉवरच्या फोडी घालायच्या आहेत. मिठाच्या पाण्यामध्ये असा फ्लॉवर आणि बटाटा ठेवल्यामुळे बटाटा काळा पडत नाही आणि फ्लॉवरमध्ये जर का काही अळी वगैरे असेल तर तीसुद्धा पटकन वर येते. फ्लॉवरचे जे दांडे बारीक करून घेतलेत ते सुद्धा पाण्यात घातलेत. नंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ते चॉपरमधनं बारीक करून घेतले. इथे आपण आलं, हिरव्या मिरच्या, लसूण यांचे थोडे बारीक आकारामध्ये असे तुकडे करून घेतो आहे. पण घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घ्या. आता गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायचे. गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवायची. नंतर कढई ठेवायचे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलासोबत थोडंसं साजूक तूप घालायचं. नंतर याच्यात घातलं आहे बारीक करून घेतलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची. तेल आणि तूप तापत असतानाच या गोष्टी घातल्यामुळे त्या व्यवस्थित परतलं जायला मदत होते. आणि याच्याचबरोबर याच्यामध्ये आपण लगेच घातलेलं आहे जिरं. आणि या सगळ्या गोष्टी साधारण 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्या. एवढ्या वेळामध्ये जिरं व्यवस्थित फुटायला मदत होते. नंतर घालायचं आहे हिंग, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धने पावडर. या सगळ्या गोष्टीसुद्धा अर्धा मिनटं व्यवस्थित परतून घ्या म्हणजे ह्याचाही सगळा कच्चेपणा निघून जातो. लक्षात ठेवा भाजीमध्ये जर का ह्या गोष्टींचा कच्चेपणा शिल्लक राहिला तर मात्र भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो. नंतर घातलं आहे फ्लॉवर आणि बटाट्याच्या फोडी. पण हे करण्यापूर्वी त्यातलं पाणी हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आणि नंतर घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही भाजी एकदा व्यवस्थित अशी वरखाली करून घ्यायची आहे. इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर किंवा आमचूर पावडर याचासुद्धा वापर केला तरीही चालेल. त्यांनी ही भाजीला थोडी वेगळी चव येते. पण आज मी या कुठल्याच गोष्टी वेगळ्या अशा वापरलेल्या नाही आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी मी करणार आहे. नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. भाजी एकदा वरखाली करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे. आज ही भाजी आपण शक्यतो वाफेवरच शिजवायची आहे. आणि हे जे झाकण ठेवलेलं आहे या झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून साधारण 5 मिनटं झाल्यानंतर भाजी करपत नाही आहे ना हे एकदा बघायचं आहे. झाकणावर पाणी ठेवल्यामुळे आपली भाजी ही बघा अजिबात करपत नाही आहे. पण जर का वाटलं की भाजीतलं पाणी संपत आलं आहे तर अशा वेळेस थोडंसं या झाकणातलं पाणी भाजीत घालायचं. आणि झाकणामधलं पाणी जर का कमी झालेलं असेल तर त्याच्यामध्ये परत थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं आहे. पुढची 5 ते 7 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि आता बघा भाजी शिजली आहे का ते. भाजी तुम्ही कशी चिरली आहे म्हणजे फ्लॉवर असेल, बटाटा असेल, हा किती जाड, किती बारीक चिरला आहे त्याच्यावर भाजी शिजण्याची वेळ अवलंबून असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे आत्ता बघितलं तर आपल्या भाजीतला बटाटासुद्धा अगदी छान असा आत्ता शिजलेला आहे. एकंदरीत अगदी बारीक ज्योत ठेवून आपली भाजी ही 10 मिनिटात व्यवस्थित शिजलेली आहे. या भाजीत मला थोडासा रस्सा हवा आहे म्हणून मी हे झाकणामधलं थोडं गरम पाणी या भाजीत घालते. आणि परत अगदी एखादं मिनिट ही भाजी परत आपल्याला अशी वाफवून घ्यायची आहे. आमच्याकडे जितपत भाजी शिजलेली आवडते तितपत आपली ही भाजी आता शिजून तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गरमागरम फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी तयार. या भाजीसोबत खाण्यासाठी आज पोळी न करता पराठे करायचे. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ.
हे पराठे मी अगदी लगेच गरमागरम असे करूनच जेवायला आम्ही बसणार आहोत. त्यामुळे मी ह्याच्यात परत वेगळं तेल वगैरे वापरणार नाही आहे. तर फक्त हे बघा पाण्याच्या साहाय्याने आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे. आणि आपण नेहमी आपली पोळ्यांची कणिक जशी भिजवतो त्याच पद्धतीने ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यावर हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते या कणकेला लावून आपल्याला ते व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे ते सगळी अशी कणिक ही बघा या पद्धतीने ती मळून घ्यायचे म्हणजे अगदी छान असे आपले पराठे मऊसूत असे तयार होतात. आणि हे सगळं आता व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ही आपल्याला कणिक 10 मिनटं झाकून ठेवायची आहे. 10 मिनटं झालेली आहेत. कणिक बघा आपली अगदी छान अशी मळली गेलेली आहे. आणि ह्याचे आता आपल्याला तुम्हाला कुठल्या आकारामध्ये पराठे करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. या एका गोळ्यापासून मी साधारणपणे 5 पराठे तयार करणार आहे. हे पराठे करताना मी थोडे मध्यम आकारामध्ये करणार आहे. कारण मोठे मोठे पराठे जर का पानामध्ये घेतला गेला तर तो पटकन एकदम एक दडपण येतं की बापरे आपल्याला एवढं खायचं आहे. त्यामुळे मी नेहमी हे करत असताना थोडा छोट्या आकारामध्येच पराठा करते. आता ह्यातला पराठ्याचा एक गोळा मी घेतलेला आहे आणि उरलेल्या 4ही गोळ्यांवर आपल्याला परत ते झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर पोळपाटावर थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्याच्यावर कणकेचा गोळा घेऊन तो असा परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा जितकी जास्त कणिक आपण व्यवस्थित मळू तितकी पोळी असेल आपली, फुलका असेल किंवा असा हा पराठा असेल, हा अगदी मऊसूत व्हायला मदत होते. नेहमी जशी आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने आता इथे मी ही पोळी अशी आधी लाटून घेणार आहे. पराठा करताना तो खूप पातळ लाटायचा नाही आहे तर थोडासा जाडसरच असा आपल्याला तो लाटायचा आहे. ही पोळी लाटताना मात्र थोडीशी मोठी अशी लाटलेली आहे. नंतर या पोळीवर थोडंसं असं तूप घ्यायचं आहे. त्या तुपावर थोडीशी अशी आपल्याला गव्हाचं पीठ पसरून घ्यायचं आहे. आणि नंतर या पद्धतीने मी ती लाटलेली पोळी जी असते ती अशी दुमडून घेते. आणि नंतर त्याचे 2 भाग करते आणि मग परत ते एकत्र करून ती एक पूर्ण असा तो पराठा लाटते. असं केल्यामुळे पराठ्याला आपल्या छान पापुद्रेसुद्धा सुटतात. आणि नंतर ह्याची पोळी लाटत असताना मात्र मी ती थोडीशी जाडसर अशीच लाटलेली आहे. आणि नेहमीसारखाच आपण पराठा मी हा भाजून घेणार आहे. हा पराठा भाजत असताना मात्र मी इथे साजूक तुपाचाच वापर करणार आहे. तूप किती वापरायचं का तेल वापरायचं हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. मी नेहमीच सांगते की पराठा जेव्हा मी करते तेव्हा आमच्याकडे तुपाचं प्रमाण मी थोडंसं जास्त प्रमाणात ठेवते. आणि दोन्ही बाजूने हा पराठा आता व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आणि पराठा भाजून झाला की तो असा पोळपाटावर ठेवायचा आणि हातानेच तो मस्तपैकी असा हा करून घ्यायचा. असं केल्यामुळे हे बघा जे पापुद्रे सुटलेले असतात ते सुद्धा एकदम छान असे मोकळे व्हायला लागतात. कोशिंबीर करण्यासाठी काकडी, कांदा आणि टोमॅटो चॉपरमधनं बारीक केलं आहे आणि असं चाळणीत ठेवलं आहे. त्यामुळे हे पाणी जे त्याला सुटतं ते इथे असं खाली पडलं आहे. आणि या पाण्यामध्ये थोडंसं काळं मीठ घाला, मस्त हे पाणी लागतं. कोशिंबिरीत घालायला दही घेतलं आहे, दह्यात घातलेले आहे साखर, थोडंसं जिरेपूड, काळं मीठ, रोजच्या वापरातलं मीठ, बारीक करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे दही फेटून घेते. नंतर ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मी नेहमी कोशिंबीर करणार असते तेव्हा दही असं फेटून बाजूला ठेवते आणि कधी काकडीची असेल, कांद्याची असेल, गाजराची असेल, ह्या कुठल्याही कोशिंबिरीत जर का दही घालायचं असेल तर मात्र हे दही फेटून असं बाजूला ठेवलं तर नंतर त्या कोशिंबिरीला जे खूप पाणी सुटतं ते पाणी सुटत नाही. आता कोशिंबिरीचं मिश्रण ह्या दह्यामध्ये घालायचं आहे. कोशिंबीर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आपली मस्तपैकी ही कोशिंबीर तयार आहे. आवडत असेल तर वरून परत थोडीशी कोथिंबीर घाला. जेवायला बसताना हा असा मस्तपैकी गरमागरम पराठा, त्याच्यासोबत ही फ्लॉवर बटाट्याची रस्सा भाजी, कोशिंबीर आणि पोह्याचे मिरगुंड आहेत ते मी मायक्रोवेव्हमधनं भाजून घेतलेले आहेत. भाज्या चिरण्यापासून तिन्ही पदार्थ पूर्ण तयार होण्यासाठी 25 मिनटं मला लागलेली आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.